आजच्या डिनरमध्ये आहे फिश फिंगर्स, पास्ता, मूग डाळ, भात, तिथला मेनू दाखवला डाळ. पाहिजे, तो आपण दाखवत नाहीये. तो खूप जास्त आहे बरं का. आम्ही खूप कमी कमी घेतो कारण की 5 टाइम किती खाणार ना. खूप जास्त आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळा मेनू आहे guys. ठीक आहे, खूप खूप खायला खूप. आपल्याकडे पण वेगळ्या व्हरायटी छान आहे. इथं मटन आहे, हे चिकन आहे, हे मटन आहे, सलाड आहे. मम्मी काहीतरी घेऊन येते आता वाढीव. काय आणते? सलाड आणलंय का मम्मीने? विक्रम तर म्हटलं मी खाणारच नाही आता. लय खाल्लंय 5 हायटीला एवढं खाल्लंय. आणि मम्मी पण म्हणलेली की फिश पाहिजे आज. मम्मी पण फक्त फिश फिंगर्स घेऊन आली. आणि सगळ्या प्रकारचे सूप वेगवेगळ्या प्रत्येक वेळी वेगवेगळं सूप आहे. मस्त मस्त. आणि हे डायनिंग एरिया किती खाते मम्मी. हातच नाही बाळ मी नुसतंच फिश खाल्ले सॅलेड बस. फिश संपवलं सगळं. अरे 50 पदार्थ आहेत 50. 50. हे बघ खाल्ले इसको बोलते पैसा वसूल खाना. इसको बोलते बघ 1 2 3. फक्त 2 खाल्लेत फिश आणि सॅलेड बस. हा ना. आम्ही सगळ्यांनी सगळं थोडं थोडं खाल्लेलं आहे. यार मला पण खायचंय पण माझा नवरा आणूनच देत नाहीये मला. चला आता मी ऑडियन्सला मेनू टूर करवतो. आणि बायकोला खायला पण घेऊन. बायकोला खायला त्याच निमित्त आणतो आणि तुम्हाला मेन्यू दाखवतो काय काय आहे. मी तुला मेन्यू दाखवतो बोललो होतं, मेन्यू दाखव नाही बोललं. मी आली लगेच. यू गो. माझं मी घेते. इथं ब्रेड्स आहेत मस्त. नाही मी इंग्लिश बोलायचं सोडून दिलेलं आहे. सलाड्स आहेत अजून स्टार्टिंग फ्रॉम हिअर. पापड, बॉबी, ब्रोकोली सूप, हे व्हेज स्टार्टर्स आहे इथं. आणि पास्ता पण आहे. व्हॉट एल्स एक्सक्यूज मी. डेझर्ट तिरंगा जेली आहे. ब्राउनी, इथं ब्राउनी आहे, इथं केक आहे. हे वालं फ्रूट कुठलं आहे मला माहीत नाही. हे व्हाईट कलरचं वाटलं येऊन लागतं एकदम ज्युसी. काय इथे पण पास्ता आहे पण माझी बायको पास्ता जास्त छान बनवते असं सांगायचं असतं. हां ठीक आहे. कट गाईस तुम्हाला इथं पास्ता दिसत असेल बट मी नाही खाल्ला कारण माझी बायको खूप छान पास्ता, खूप छान बनवते आणि खरं बनवायची ती बोलली म्हणजे बस खुश. ठीक आहे कट. हे बघ ब्राउनी. इथं अजून काय आहे? मी सांगते तुम्हाला माझी आजची फेवरेट डिश काय आहे. आजची फेवरेट डिश मगापासून 4 वेळा गेली आणि फक्त फिश फिंगर्स घेऊन येते. नुसतं फिश फिंगर्स खाल्लं. इथं फिश फिंगर्स आहे, इथं मटन हरा मसाला आहे. वी हॅव राईस, अजून मुर्ग लबाबदार, मटन हरा बरा मसाला. पोट भरलं माझं तर. तू खाणार आहे? काय नको आता मी खाणार आहे. आता मी अजून थोडं एक्सप्लोअर करतो. मला असं वाटतंय की आता मी डेझर्ट खावा छान आज मस्त स्वीट आणि तो व्हाईटवाला फ्रूट जो की एवढा भारी होता. नाव नाही माहिती मला. एकदम ज्यूस. त्यांना हे कुठलं फ्रूट आहे? मस्क मेलन येते. मस्त मेलन असं नसतं. बट हे माहीत नाही काय आहे. तो बोलला मस्क मेलन आहे. मस्त मेलन हे ऑरेंज कलरचं. माहीत नाही मला तर आवडलं. एकदम ज्युसी एकदम ज्युसी. रात्रीचे फ्रुट्स खाऊ नयेत माणसांनी. रात्रीचे फ्रूट खायचे. मला वाटतं आवडतं. सासरे बोलले बरोबर. मग बरोबर आता ठीक आहे. तरी पण थोडेसे राहतात. रात्रीचे फ्रुट्स खायचे नसतात तर त्यांनी इथं ठेवलेत का? एवढे शिकलेले आहेत ते, एवढी मास्टरची डिग्री घेतली असेल हॉटेल मॅनेजमेंटमध्ये किंवा कुकिंगमध्ये, तरी पण त्या लोकांनी का ठेवलेत फ्रुट्स? नाही. कुठल्याही गोष्टीचं कारण माहिती असल्याशिवाय ती गोष्ट करायची का नाही करायची XYZ समजून घे. माझं होते त्याने असं कफ वाढतो फ्रुट्स खाल्ल्याने. आंबट असतील तर आंबट ह्याने घसा धरू शकतो म्हणून रात्रीचं नसतं. फ्रुट्स पकायला नसतात. वाव मम्मीचं लॉजिक काय भारी. रात्री 6 नंतर बघू नेटवरती चेक करू उद्या अरेंज झाल्यावर. नाही माझ्यावर डे मॉम. मी आता फ्रूट खाल्लं बघू मला काय होतं.
झोपायला ते. आणि इकडे काय करते, इथे काय करते? म्हणली मला झोपायचंय. हा मग मी झोपायचं. तू काय करत होती इथे? हा आई? पप्पा गायब. आता मिशन पप्पा शोध पप्पा मोहीम. पप्पा शोधायचं, पप्पांना शोधायचं. नाही आहे. कुठे आहेत? क्या तुम किधर गायब हो गए थे? मम्मी म्हणली तुम्ही झोपले मी हे दोघं पण बोलले. 5 वाजता बसलो होतो. हा हे आम्हाला दोघं. मम्मीने मिस गाईड केला. मम्मी म्हणली पप्पा झोपले, आता पप्पा येणार नाही. म्हटलं परत आलो लगेच. आणि मला वाटतं 20 मिनिटं झाली. मग काय केलं तुम्ही? इथून तुम्हाला त्या गर्दी शोधतोय. मी आता अख्खा राऊंड मम्मी झोपली बसली. इथून वर गेलो, वरती राऊंड मारला. मी वर नाही गेले, खाली शोधलं. आता आम्ही येऊन बसलोय मस्तपैकी डेक वरती. रात्रीचे वाजलेत 11. तर कसा झाला आजचा दिवस? आजचा दिवस पहिला तर सकाळ सकाळ गेला रॉकमध्ये. कारण वेदर खूप क्लाउडी होतं. मग असं ते आपलं शिप कंटिन्यू असं हालत होतं. मग त्या पोटातलं सगळं असं हालत होतं. पण त्याच्यानंतर ती मोशन सिकनेसची गोळी खाल्ल्यानंतर एकदम ते इथं भारी भेटती, त्या वाटायला. रिसेप्शनवरती भेटती. एक गोळी घ्यायची मस्त, थोडा 1 तासभर झोपायचं, नंतर उठलं का एकदम फ्रेश. मग उठलो मस्त. मॅजिकचा शो बघितला आज तो. जेवलो आधी, हा, जेवलो. जेवलो. मग मॅजिकचा शो होता 4 वाजता, जो की तिकीट द्यावं लागलं, म्हणजे पैसे भरावे हा लागले त्याच्यासाठी. काहीतरी किती डॉलर होतं विक्रम रुपीज मध्ये काहीतरी. ते तिकीट मॅजिक शोचं? 11.80. हा, मग ते 1100-1200 रुपये होतं ते. हा, per person. बट भारी मस्ट होता वॉच Magic आणि चा वर्थ इट show शो आहे. म्हणजे विचारच नाही करू शकत माणूस, असं पण ट्रिक असू शकते, असं पण मॅजिक करू शकतो तो म्हणून. भारी होता. लिटरली म्हणजे त्यांनी शेवटला काय नका ना रिव्हील नका करू. नाही तुम्ही येऊन तुम्हीच हा, बघा. तुम्हीच बघा, आम्ही है कशाला ना? करू त्याची दाद आणि विचारायची. त्यानंतर मग परत काय केलं आपण? हा, मग त्याच्यानंतर आपण परत थोडा वेळ असं इकडे तिकडे टाइमपास केला आणि नाही खाल्लं ना परत आपण. मग 5 वाजता, कारण मी दुपारी थोडंच जेवलेलो. मग 5 वाजताचे स्नॅक्स परत एवढे दाबून खाल्ले, एवढे खूप दाबून सारे खाल्ले. एकदम भारी वाटलं. ते व्हेज पफ वगैरे होतं ते मस्त लागलं. आणि मग त्यानंतर होता आमचा बल्ले बल्ले शो. कुठलं मार्क्यू थिएटर मध्ये. भाई म्हणजे 2 तासाचा पिक्चर दाखवला आम्हाला त्यांनी. 2 तासाचा पिक्चर दाखवला आम्हाला. म्हणजे असं 1 तास दाखवलं, मग मध्ये इंटरव्हल झालं, त्यानंतर अजून 1 तास. म्हणजे टोटल ती सगळी लोक ऍक्ट करत होती. बट एवढं भारी केलं. डान्स पण होता आणि ऍक्टिंग पण होती आणि इतकं भारी करत होते की बस. लय मस्त होतं, लय मस्त. त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नव्हतं ऑब्व्हियसली, कारण जर आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करून युट्यूबवर टाकलं किंवा कुठं पण टाकलं, लोकांना त्याची मजा इथे येऊन घेण्यात काय भेटणारच नाही, आधीच बघून टाकतील. मग त्यांनी लास्टला सांगितलेलं की शेवटचं एक सॉंग आम्ही लावणार आहे, तेव्हा तुम्हाला काय व्हिडिओ शूटिंग वगैरे करायची ते करा. तिथं पण आम्ही डान्स केला. ते सगळं त्यांचा जो क्रू होता किंवा काय जे लोक ती ऍक्ट करत होते ते सगळे खाली आले, आमच्यासोबत डान्स करत होते. तिथं पण मजा आली. क्लास एनर्जी होती. लय भारी. मग त्यानंतर जेवलो आम्ही. जेवून मग परत इथे येऊन थोडा डान्स केला. त्यानंतर मग खाली लाईव्ह म्युझिक होतं, ते एन्जॉय केलं. आता मस्तपैकी डेकवर येऊन बसले. आज थोडंसं क्लाउडी, स्टार्स काही दिसत नाहीत, आणि पूर्ण बट अंधार आहे. मस्त हवा आहे. आजूबाजूला एक पण शिप दिसत. म्हणजे आम्ही त्या दिवशी मुंबईतून निघालेलो, मुंबईतून थोडं बाहेर पडेपर्यंत आजूबाजूला तरी थोडेफार लाईट्स वगैरे दिसायचे, बाकीचे शिप्स होते फिशिंगचे वगैरे. बट आता काहीच नाही. लिटरली सगळीकडे अंधार आहे सगळीकडं. चुकून एक अर्धा तासाला एक बोट दिसते, ते पण लांब अशी लाईट चमकती. ते पण असं वाटतं आतंकवादी आहेत का काय. जस्ट किडिंग. बट मजा येते. आता मस्त हवा सुटल्याने बसलोय. आणि उद्या आम्ही जाणार आहे लक्षद्वीपला. फायनली उद्या आपण लक्षद्वीपला पोहोचतोय. मग आपला टायमिंग म्हणजे क्रूजचीच छोटी शिप आहे, तिथून आम्हाला उचलून त्या लक्षद्वीपला सोडणार. ती काहीतरी आपलं टायमिंग आहे 10:45चा टायमिंग आहे. मग तेव्हा काय ब्लू स्काय असू दे, ढगाळ वातावरण अजिबात नको. विक्रमने असं हे मॅनिफेस्ट केले की उद्या असेल ब्लू स्काय. कारण आता आज ऑलरेडी क्लाउडी होतं ना, आता चांगली मस्त हवा सुटली आहे, थंड वाटतंय.
नसेल उद्या क्लाउडी आणि कारण की ब्ल्यू थोडे थोडे भेटेल स्टार्स आपल्याला दिसतायत म्हणजे आपण एकदम hope बारीक करू हे. एखादं दिसतंय. आता पण आपण जेवढा पण ट्रिप केलं सगळ्यामध्ये आम्हाला वेदर चांगलंच भेटलंय. होपफुली या ट्रिप या मध्ये पण ट्रिपला छान नाही भेटेल. मिळालं तर मग नसकंडी आयुष्यपत म्हणजे मी का असं हिने बोट दाखवलं. काय आपण चौघच ए तुम्ही गेलेलो. थायलंडला गेलते तेव्हा पण तुमचं वेदर चांगलं होतं नव्हतं, बीच चांगलं वरचं. होतं. काय नाही चांगलं होतं, बीचवरती सगळं चांगलं होतं. प्रत्येक Blue फक्त sky शेवटच्या दिवशी थोडासा हे क्लाउडी भगवान होता. मेरे पे जुल्मत आने देना इनका जुल्म मेरे पे मत फाड़ने दो इनको. छानपणा जर नाही क्लाउडी मी असेल सांगतो तर क्लाउडीचं रिझन अभिषेक शिरोळे. क्लाउडी नसेल तर त्याचं रिझन आम्ही. आम्ही आहे. आयुष्यपत वा वाघमळे वर्सेस शिरोळे झालेले आहेत बरं. इथे. तू शिरोळे मध्ये येते पण मी 50%. होते ना 50% येते तू. हा ठीक आहे ना मग. म्हणजे 3.5 वाघवळे वर्सेस 1.5 शिरोळे. तर आता तुम्हाला भेटू आपण उद्या डायरेक्ट लक्षद्वीपला. बाय. गुड मॉर्निंग. मम्मी पण मोहना झाली. हो खरंच की मम्मी मुवाना मम्मीला माहिती. तू आमची रूम केवढी क्लीन आहे तुमच्या रूममध्ये केवढा पसारा आहे. तरी यांची रूम काल आवरून गेला तो. इकडे मस्त लक्षद्वीप आणि यांचं बघा अजून आवरायचं चाललंय. काय उपयोग नाही हा ह्या माणसांचा दोघांचा सुद्धा. आम्ही कधीपासून रेडी आहे बापरे. अरे तुम्हाला म्हणलेलं हे घाला तर ब्लॅकच घातला परत. तेच आता परत म्हणजे तुम्ही ना लय कन्फ्युज करता मला. सुरुवातीलाच विसरलेलं म्हणलेलं हा वाला घाला आणि आता ब्लॅक घातलं कसलं गरम होईल. लय झालेत कपडे हा, बरोबर, कपडे लय झाले. त्याच्यावर फोटो लय झाले त्या ड्रेसवर. मग नवीन घ्यायचं ना एवढं टी शर्ट आणता. आणि मी अशी दिसते मी थोडीशी मुवाण्यासारखी दिसते का आय डोंट नो पण मला असं वाटतं कारण तिच्यासारखं dress. मी अशा प्रकारे आपण पोहोचलोय लक्षद्वीपला. दिसतं इथून आणि वेदर पण मस्तपैकी आज ब्लू स्काय आहे, क्लाउडी नाही आहे. आजच्या ब्रेकफास्टमध्ये काय काय आपण चेक करू. फ्रूट्स इथं काय आहे? तुला नाही आम्ही ब्रेकफास्ट बघायला आलोय. योगर्ट छान. इडली सांबर पोडी इडली पण आहे. वा नाईस. त्यानंतर काय आलू फ्राय टिक्की गोबी पराठा कांदे पोहे बॉइल्ड एग्स बार्बिक्यू चिकन सॉसेज मसाला ऑमलेट आणि फ्रेंच टोस्ट आणि अजून काय आहे मफिनचे स्लाइस केक्स. नाईस. मस्त भूक लागली आता ब्रेकफास्ट करू मग पुढं पॅकिंग करू. आपले फ्रेंच टोस्ट ऑमलेट पोडी डोसा इडली आलू टिक्की मूग डाळ वडा चटणी सांबार. कसं आहे यम्मी ॲज युजल. ब्रेकफास्ट विथ अ व्ह्यू. ओ सॉरी ब्रेकफास्ट विथ अ व्ह्यू. लक्षद्वीप हा आहे अगत्ती आयलँड. तो एक आयलँड आहे तो एक आयलँड असे खूप सारे आहेत 9-10 आयलँड. किती झूम होतं भारी. 0.5 6 8 13 15 16 बाय 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 बाय. तर आज आहे 3rd डे. हां जिथे आता आम्ही आज फायनली लक्षद्वीपला झालेलो आहोत आणि ही आमची बोट आता इथे थांबलेली आहे. इथे आहे हा कोणता आयलँड आहे. अगती हा हा आहे अगती अगाती. आयलँडवर तिथे एक एअरपोर्ट आहे छोटासा. आता एक फ्लाईट गेली हा तुला फ्लाईट दाखवली हो नाही. फ्लाईट गेली बरोबर. तर ती लँड झाली तिथं. हा तुला हा? नारळाची झाडं. नारळाची झाड आहेत मग काय मम्मी. तिकडे झूम कर बापरे. क्रिस्टल क्लिअर ब्ल्यू वॉटर आहे बघ ना. एकदम अजून झूम कर फोटो काढा ना. वाव दिसतंय का. हो ना कसलं भारी दिसतंय. आपल्याला आयलँडवर जायला हे असे शिप्स येतात म्हणजे हे क्रूजचंच शिप्स आहेत असे लाईफ बोट सारखे. तर इथं त्यांनी हे लावलं एक प्लॅटफॉर्म बनवलं तर त्या प्लॅटफॉर्मवर उतरायचं तिथून यात बोर्ड व्हायचं आणि मग घेऊन जाणार आपल्याला ते आयलँडवर. आपले सबस्क्रायबर्स भेटलेत आपल्याला. ब्लॉगिंग चालू आहे थोडंफार करतो आम्ही असं जास्त करून enjoy करतो. तुम्ही पण बघा आता तुम्ही पण दिसाल ब्लॉग मध्ये.
बघणार मी. कसं चालेल? तुमचं नाव काय? डॉक्टर आरती बाबळे. माझं डॉक्टर. कुठून आले? मला इथे कसिनोच्या इथे 6 वरून आपलं ऑन बोर्डिंग होणार आहे आणि आमच्यासोबत एक मिकी माऊस पण आहे. बघायचं तुम्हाला? मिकी माऊस. पप्पा खरंच हायलाईट होतात पण सगळ्यातून. म्हणूनच टोपी घातली ती. हरवली तुम्ही हरवले तर सापडले तर तर बरोबर 10:45 म्हणजे 10:45लाच आम्हाला घेऊन चाललेले आहेत ते. बघू आता खाली जाऊन आम्हाला माहिती नाही अजून किती वेळ लागेल, बट टाइम वरती सगळं आहे. पप्पा डान्सची प्रॅक्टिस. कसं नाही असं इकडं आलं का एकदा इकडं आलं का असं आहे हो. न्यू स्टेप इंट्रोड्यूस असे केलेले. म्हणते चुकीच सांगते असं म्हणा. कसं मम्मी दाखव. तुम्ही दाखवा एकदा. हे थांबा दाखवा कशी आहे दार. प्रॅक्टिस 1 2 तुम्ही परत हे असं असं करता. अरे असं करते की काल मी हिच्यासोबत बेट लावलेली की ती बोलत होती ते ब्लूबेरी चीज केक आहे असं माझं म्हणणं होतं. ही म्हणती मलबेरी चीज केक आहे, मलबेरी चीज केक. म्हणलं जर हारली रासबेरी बोलत होती तर म्हणली जर तू उद्या हारली तर तुला दिवसभर बॅग घेऊन फिरायला लागणार आहे. तर भुगतो. जड आहे ना थोडं ऍक्टिंग चालू आहे तिची. ऍक्टिंग चालू झाली म्हणजे आत्ता सांग ना. मला आलेलं म्हणतं अबे बॅग जड आहे. म्हटलं कोणी बेट लावायला सांगितली तुला ग बस. हा ना हा मम्मी आहे सासू. मम्मी माझ्या बाजूला कळलं ना. सो आम्हाला त्यांनी 10:45ला आतमध्ये घेतलं, पण आता तिथे आतमध्ये वेटिंग एरिया आहे आणि आम्ही सगळे तिथे बसलेलो आहे. तोपर्यंत आम्ही म्हटलं की जरासं असं बाहेर यावं आणि छान छान व्हिडिओज घ्यावे. फ्लाईट आलेली आहे एक. पप्पांना रिक्रिएट असा सिनारिओ क्रिएट करायचा ज्याच्यामध्ये त्यांनी एकट्यांनीच बॅग्स घेतल्या आणि बाकीचे सगळे रिकामे तसं दाखवायचं. माझं मॉरल वाजलेत 11:15. आमचा टायमिंग होता 11:45 ना. अर्धा तास झाला. 12:15 झाले. 12 वाजलेत. आपण किती 11:45ला लाईनीत आलतो. 10:45ला आलो होतो लाईनीत. लागतोच अर्धा पाऊण तास कारण बिकॉज ऑफ बॅड वेदर ते खाली त्यांनी प्लॅटफॉर्म लावायचा असा होतं. माणसाला चाललं तकलीफ होती. म्हणून इथून बोर्डिंग एरिया आहे. कसं असं असंच होतं कालपासून. इतक्या वेळा बोलला असता की बस. तसं पण सांगते मोशन सिकनेसचा प्रॉब्लेम असेल तर नॉट रिकमेंडेड. नाही रिकमेंडेड बट मान्सून जवळ आलाय म्हणून ते जास्त आहे. सिजनेबल सीझन मध्ये या तुम्ही. अगं ती आहे काय 6ला लास्ट बोट आहे. तर आम्हाला त्याच्या आधी येण्याची सक्त गरज आहे ना. आम्हाला इथं शॉर्टेज आहे. आम्हाला फ्लाईट नाही आला. आम्ही तुला इथे सोडू. अरे इथं किनाऱ्याच्या इथूनच परत जावं लागत आहे. पाय आहे ना हळू टेकायचे बंद होते. इथून आता ॲक्सेस आपल्याला डायरेक्ट समुद्राचा ॲक्सेस. अनफॉर्च्युनेटली मला असं वाटतं इथे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून देणार नाही बट बघू आपण. ओ माय गॉड केवढी मोठी क्रूज. स्टील फोन कांट जस्टिफाय इट. मी फायनली लँड झालोय लक्षद्वीप वरती आणि हे इतकं ब्ल्यू वॉटर इतकं ब्ल्यू आहे. इथं त्यांनी मस्त टेंट पण लावलं ऊन लागलं नाही म्हणून. आणि इथून कॅब्स आहेत. त्या कॅब्समध्ये बसून आम्हाला आयलंडच्या दुसऱ्या साईडला घेऊन. तुम्ही पाणी बघा. पाणी म्हणजे असं वाटतं लिटरली खोटं आहे हे बट हे खोटं नाही आहे किंवा कलर ग्रेडिंग पण नाही आहे. दिस इज ॲक्च्युली ब्ल्यू. आणि ही आमची गाडी. वाव सिरियसली. धडकलं रे धडकलं. लागलं हा. हे राहते आते घायल हो गए. लक्ष नाही धडकलंय. लक्ष नाही कॅप. लक्ष दिपलं तुझं लक्ष नाही. ते वरचं हे दिसतं.
टोपीमुळे दिसलं नाही. बट तुम्ही तिला जाऊ द्या, मागचा बीच बघा काय ब्ल्यू आहे हे बघ. आई शप्पथ, जिंदगीत एवढं निळं पाणी नाही बघितलं कधी. आणि बघितलं असेल ना फुकोकला. फुकुकला नाही रे, फुकुक पेक्षा भारी आहे. फुकुकला होतं ना एवढं होतं बट इंडिया इज ऑलवेज बेटर. लक्षद्वीप की गलिया. तर आम्हाला ते घेऊन आले दुसऱ्या आयलंडवरती, म्हणजे आपला याचा बॅक साईडला आपली क्रूज लागली आणि हा अख्खा जो बीच आहे हा फक्त कॉर्डिलियाच्या गेस्टसाठी आहे. आणि इथं वेलकम ड्रिंक्स पण ठेवलेत त्यांनी. घायल शेर, आप कुछ पीना चाहोगे? बॅग घ्यायला लावली आहे मला पूर्ण वेळ. काल मी म्हणलं होतं तुला मत लागा मेरे से बेट. असं असतं, माणसाला बेट महत्वाची आहे, बायको नाही नाही, जे आहे ते आहे आता, जे आहे ते आहे. ऑरेंज ज्यूस, ऑरेंज ज्यूस का मँगो? ऑरेंज. तेवढं तर करू शकतो मी तुझ्यासाठी. आणि इथं यांचे कल्चरल ऍक्टिव्हिटीज पण चालू आहेत, आपण पण करू ते. विक्रम जलपरी सारखी पोहोचते. आता अभिनय मम्मीला देव मासा असं बोललेला आहे. हा, देव मासा बोलला, देव मासा, देव मासा. विक्रम तरी हत्ती बोलत होता, हा देव मासा बोललेला आहे त्याने. असं असतं.